4 मे साधनाची जोपासना सत्संगतीत राहणे. नेहमी संतांची संगत धरावी. परमार्थास संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्या जवळच असतात. त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार. संत हे काही देहात नसतात. त्यांना आपण देहात पाहू नये. ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही. संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का? तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तेथे चोरी करता येईल, परंतु संतापासून जे खरे मिळवायचे ते साधेल का? वास्तविक आपले आपल्याजवळच असते. आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते व भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात. ते सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते. एक जण एका संताकडे नेहमी दर्शनास येत असे. तेथे इतर मंडळी पुष्कळ असत, पण कोणाशीही तो बोलत नसे. कोणी काही विचारले तरी उत्तर देत नसे. सदा मुद्रा खिन्न असे. कोणासेही त्याचेजवळ बोलावे असे वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढे एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले, माझा तो वेडा कुठे आहे? तो आज का आला नाही? हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला व जो तेथून गेला तो पुन्हा आलाच नाही. तो कशाला येईल? गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते आणि ते शिष्याने ओळखायचे असते. ते त्या गृहस्थाने ओळखले आणि म्हणून त्याचे काम झाले. गुरु तुम्हास माझे झाला असे म्हणत असता तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची आणखी प्राप्ती व्हावी असा मनात हेतू असतो. या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते व तेच पाणी प्याल्यावर नकोसे वाटते, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला यावर विश्वास बसायचा नाही, पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे, म्हणजे विश्वास वाढू लागतो. नामाने ते कार्य होते, म्हणून नामस्मरण करीत जावे. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते व मग तळमळही आपोआप जाते. सत्समागम आणि भगवंताचे नाम हीच करतात परमार्थाचे काम. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते विरघळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. जय श्रीराम.